नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आपण पुढे घेणार आहोत बातम्यांचा धावता आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आज दुपारी 4 वाजता आंदोलन. मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. राम मंदिर दानचोरी प्रकरणामध्ये स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी. सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचा देखील या पत्रामध्ये उल्लेख. वांगचुक यांच्यावरती जबरदस्ती उपोषण सोडण्याचा दबाव. वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकार घाबरतं. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवलं. त्यानंतर संजय राऊत यांची मोदी सरकारवरती जहरी टीका. वांगचुक यांच्यावरती दिल्लीमध्ये सफदरगंज रुग्णालयामध्ये उपचार. तर वांगचुक यांची प्रकृती स्थिर. रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी. तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आंदोलक उद्या संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी द्या. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची कोर्टामध्ये याचिका. सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला. गीतांजली वांगचुक यांची ही प्रतिक्रिया. दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांचं अन्नत्याग उपोषण सुरू. अभिजित दिपके यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवलं. त्यानंतर दिपके यांचं हे उपोषण सुरू. सोनम वांगचुक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करत आहे. नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका. नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची ही मागणी. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये उद्या शांतता मोर्चा. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आयोजकांचं आवाहन. सर्वपक्षीय बैठकीतून विरोधक बाहेर पडले. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावलं. त्यामुळे विरोधक आक्रमक. वॉकआउट केल्यानंतर काही वेळाने विरोधकांची बैठकीला पुन्हा हजेरी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता. महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवरती होणार चर्चा. पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची जय पवारांपुढे नाराजी व्यक्त. तर निधी वाटपावरून नगरसेवकांची नाराजी. महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जय पवारांकडे ही मागणी. तर निधी वाटपाबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. पुण्याच्या भोर नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे केबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. चौकशीनंतरच केबिन सील काढण्यात येईल, मुख्याधिकाऱ्यांची ही माहिती. दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येणार नाही. एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांना देखील मान्य नाही. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्रिमंडळात पार्थ पवारांना मंत्रिपद देऊन अजितदादांना श्रद्धांजली द्यावी. नंदुरबारचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची ही मागणी. अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवारांमध्ये आहे, अशी मोरेंची प्रतिक्रिया. रत्नागिरी जिल्हा बँकेत गैरव्यवहार झाल्याचा रामदास कदम यांचा आरोप. गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची रामदास कदम यांची मागणी. सर्व आरोपांची कागदपत्र सरकारकडे सादर करणार, रामदास कदम यांची माहिती. निलेश चंद्र मुनी यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. निलेश चंद्र मुनी यांनी स्वतःची पातळी ओळखून बोलायला हवं. ठाकरेंचे नेते अखिल चित्रे यांचं हे विधान. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठणाऐवजी कुराणाचं पठण करावं, असं वक्तव्य निलेश चंद्र मुनी यांनी केलेलं. केडीएमसीच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका. रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे कोर्टाचे आदेश. केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये सीसीटीव्ही दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीला अटक. तर आरोपी साधना कारंडे हिला राहत्या घरातून ताब्यातही घेतलं. जळगावमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. पक्षप्रवेशाला गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून घाटी रुग्णालयामध्ये पाहणी करण्यात आली. शिरसाटांकडून विभागातील विविध विकास कामांचा देखील आढावा. काम न झाल्यानं शिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती भडकले. बीडच्या सोहम गवतेशी आमदार जयंत पटेल यांनी फोनवरून संवाद साधला. तर नीट परीक्षेतील गुणांवरून निर्माण झालेल्या गोंधळामध्ये न्यायासाठीच्या लढाईमध्ये पवारांची राष्ट्रवादी ही पाठीशी असल्याची देखील आमदार जयंत पाटील यांची ग्वाही. ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव भात लावणीच्या कामामध्ये व्यस्त. पारंपरिक गाणी म्हणत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भास्कर जाधव शेतीच्या कामामध्ये रंगले. सरोज अहिर यांची लोडशेडिंग आणि वन्य प्राण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. सरोज अहिर आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा फोनवरून संवाद. संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुख्यमंत्र्यांकडून आमदार सरोज अहिर यांच्या तक्रारीची दखल. राज्यातील 16 जिल्ह्यांना याशिवाय काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिलानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा हा अंदाज.
पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये आता पाऊस वाढण्याची देखील शक्यता. कल्याणमध्ये जोरदार पावसानं लावली हजेरी. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाची हजेरी. मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची हजेरी. डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. काही भागामध्ये रिमझिम, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. परभणी जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार पावसामुळे आता पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती लागली. प्लॅटफॉर्ममध्ये पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांचे हाल. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्न देखील उपस्थित. जळगावच्या भुसावळमध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रेचं आयोजन. कडुनिंबाचा पाल्यांचा पारंपरिक पेहराव करून वरून राज्याला साकडं घातलं. रत्नागिरीमध्ये दापोली या ठिकाणी आता सुतारवाडीच्या डोंगराला भेगा पडल्या. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटरपर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश दिले. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. भांडूप पश्चिमेतील विलेज रोड जवळची ही घटना. फुटपाथ खचला, त्यामुळे 2 दुचाकी खाली देखील पडल्या. सातारा जिल्ह्यातले सर्वच धबधबे प्रभावित झाले. मुसळधार पावसामुळे धबधब्याचं विहंगम आणि तेवढंच रौद्र रूप देखील समोर आलं. तर अवघड नसलेल्या धबधब्यांवरती जाण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिनकोत धरण भरलं, त्यामुळे मानव निर्मित धबधबा प्रवाहित झाला. तर धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्यानं कोसळणाऱ्या धबधब्याचं मनमोहक दृश्य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोकणात सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झाले. शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. निवळी धबधबा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉलचं अनेक धबधबे प्रवाहित. 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. कल्याणच्या मलंगड परिसरातील धबधब्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला. ग्रामस्थांनी बेळीस धाव घेत तरुणाला पाण्याबाहेर काढलं. त्याच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. परळीमध्ये राजकीय वैमनस्यातून 29 वर्षीय तरुणावरती लोखंडी रॉड आणि कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाला. फिर्यादीच्या तक्रारीवरून नगरसेवकासह अनेकांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला.